वा, ही कुठली गाडी कुणाची आहे? वीणा, अगं माझ्या गॅरेजच्या मालकांची खरं तरी गाडी आहे. बरेच दिवस तशीच पडून होती आणि खूप मेकॅनिक्सने प्रयत्न केले, पण कोणाला दुरुस्त करताच येत नव्हती. मी दुरुस्त केली आणि त्यामुळे मालक माझ्यावर खुश झाले. अगं त्यांनी मला ही गाडी देऊन टाकली आहे भेट म्हणून. अगं बाई, भेट? असं भेट म्हणून कोणी गाडी देतं का? पण बाबा, तुमच्या बाबतीत हे अगदी सहज शक्य आहे, कारण तुमच्या एवढी पुण्य कोणी कमवूच शकत नाही हो. छान आहे गाडी. अगं बाई, पूजा पण झाली आहे का? लक्ष्मीला गाडी दाखवायला नेली होती ना, तिनं पूजा केली. अरे वा. गाडी? कुणाची गाडी? बाबांची गाडी? काय बाबा, गाडी घेतली तुम्ही? काय बाबा, गॅरेज मध्ये येणाऱ्या श्रीमंत लोकांकडे गाड्या बघून तुम्हाला गाडी घ्यावीशी वाटली आणि ही गाडी काय? नाही नाही नाही, मला नाही वाटत ही बाबांची गाडी असेल म्हणून. मग गॅरेज मधल्या कोणाची तरी गाडी आणली असणार त्यांनी. हे कुठे आणू शकतात काही? का नाही घेणार? त्यांच्याकडे पैसे आहेत, ते गाडी विकत घेऊ शकतात. आपल्याला त्यांनी पैसे दिले नसले तरी त्यांच्याकडे ते आहेत, त्यामुळे घेऊ शकतात ते. पण बाबा, 5 लाखात तुम्हाला छोटी ऑटोमॅटिक गाडी पण आली असती. ही अशी जुनी गाडी घ्यायची काय गरज होती? तुमच्या प्रश्नांचा भडीमार संपला असेल तर मी काय बोलू का? आव तर असं आणतायत जसं काय आम्ही तुम्हाला थांबवलंय. संतोष, थांबा जरा, निदान या प्रसंगी तरी गप्प बसा. सतत कटकट केलीच पाहिजे का? वीणा, राहू दे. ही गाडी माझ्या गॅरेजच्या मालकांनी मला दिली आहे भेट म्हणून. काय? गॅरेजच्या मालकाने दिली आहे? अहो म्हणजे दान दिलीये. हो, ही गाडी तुमच्याकडे मेंटेन राहावी म्हणून दिली आहे. मग त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो वापरणार. आपल्याकडून पेट्रोल फुल करून घेऊन जाणार, तो वापरणार आणि रिकामी गाडी देणार परत.